महाराष्ट्रातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पुतण्या आणि ठाण्यातील नामांकित डॉक्टरचा मुलगा असलेल्या 20 वर्षीय तरुणाचा अतिशय थरकाप उडवणारा असा एक पराक्रम सध्या समोर आलेला आहे। या 20 वर्षीय मुलानं 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका रूम मध्ये डांबून ठेवलेलं होतं। हातपाय बांधून तिला मारहाण करण्यात आली, तिच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले आणि अखेर अनेक कालावधीच्या नंतर म्हणजे 2-3 दिवसांच्या नंतर जवळपास या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली पाहायला मिळते। नेमकं प्रकरण काय आहे सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 4 वर्षांपूर्वी झालेली होती, जेव्हा आत्ताचा 20 वर्षांचा असलेला हा तरुण तेव्हा केवळ 16 वर्षांचा होता आणि या प्रकरणातली पीडित मुलगी जी आता 16 वर्षांची आहे ती त्यावेळेस 11-12 वर्षांची होती। तेव्हापासूनचं हे सगळं प्रकरण आहे। मुळात घडलेलं असं आहे की हा जो या प्रकरणामधला आरोपी मुलगा आहे तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे तो ठाण्यातील एका उच्चभ्रू अति शिक्षित आपण म्हणू शकतो उच्च शिक्षित कुटुंबातील ज्याचे वडील डॉक्टर आहेत आणि घरातलं अतिशय चांगलं आहे, घरच्यांचे संस्कारही अर्थात चांगलेच असतील, पण या तरुणानं हे सगळं का केलं हे ठाऊक नाहीये। आता हा तरुण जेव्हा 16 वर्षांचा होता त्यावेळेस त्यानं Instagram वरती सुद्धा आणि काही ऑनलाईन गेमिंग्स वगैरे जे प्लॅटफॉर्म्स आहेत तशा काही गेमिंग्सच्या प्लॅटफॉर्म्स वरती बनावट नावानं एक अकाउंट ओपन केलेलं होतं। आकाश मेहरा नावाचं त्याचं हे अकाउंट होतं। त्याच अकाउंटच्या माध्यमातून त्यानं नागपूरमधील एका उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला। त्यानं 4 वर्षांपूर्वी तिच्याशी सुरुवातीला ओळख केली, नंतर मग मैत्री झाली आणि तेव्हापासून हे दोघे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे। त्याचबरोबर हे दोघे एकत्र ऑनलाईन गेमिंग्स खेळायचे अशी सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे हे दोघेही एकमेकांचे ऑनलाईन गेमिंग पार्टनर होते असं आतापर्यंत निष्पन्न झालंय। पण या सगळ्यातून असं घडलं की हा जो संबंधित तरुण आहे तो गेल्या वर्षभरामध्ये नागपूरला 2दा येऊन गेलेला होता, पण तो जेव्हा आला त्यावेळेस तो त्या तरुणीला भेटला का याविषयीची सध्या तरी माहिती नाहीये। पोलीस त्या प्रकरणातला तपास करतात। पण आता नेमकं काय घडलं तर यावेळेस जेव्हा तो नागपूरला आला त्यावेळेस ही जी अल्पवयीन मुलगी आहे ती घरातून बाहेर पडली आणि घरातून जाताना तिनं असं सांगितलेलं होतं की मी माझ्या मैत्रिणीकडे चालली आहे असं म्हणून ती घरातून बाहेर पडली आणि जवळपास 20 तास उलटले तरी सुद्धा ती घरी परतलेली नव्हती। त्यामुळे अर्थातच उच्चपदस्थ एक अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांनी तातडीनं हुडकेश्वर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं। पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली आणि पोलिसांच्या समोर आलं ते धक्कादायक सत्य। घडलेलं असं होतं की हा जो मुलगा आहे ही मुलगी या तरुणाला भेटली आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा दिघोरी भाग जो आहे नागपूरच्या जवळ असलेला हा एरिया आहे, जिल्ह्याच्या बाहेरचा आहे पण नागपूर पासून तसं जवळ आहे अंतर खूप। दिघोरीमध्ये तो तिला घेऊन गेला, तिथे एका रूम वरती तिला नेलं। तिथं नेल्याच्या नंतर मात्र जो मित्र तिला अगदी चांगला वाटत होता, जेंटलमॅन वाटत होता, त्याच मित्रानं त्याच तरुणानं तिला तिथे चक्क हातपाय बांधून डांबून ठेवलं। तब्बल 24 तास या तरुणीला डांबून ठेवलेलं होतं। तिला हातपाय बांधलेल्याच अवस्थेमध्ये तिला मारहाण करण्यात आली। इव्हन तिच्या शरीरावरती छोटे-छोटे वार सुद्धा कट सुद्धा करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले। ही तरुणी अक्षरशः जीवाच्या आकांतानं ओरडत होती, विव्हळत होती, मात्र तिथे तिच्या मदतीसाठी कुणीही नव्हतं। त्यात ती घरी सुद्धा खोटं सांगून गेलेली होती। त्यामुळे ती नेमकी कुठे आहे याविषयी घरच्यांना कुठलीच माहिती नव्हती। जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली, पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली, तिचं शेवटचं लोकेशन शोधून काढलं। या तरुणीचा मोबाईल सुद्धा नंतर बंद झालेला होता, मात्र तरी सुद्धा पोलिसांनी ती नेमकी कुठे असेल हे शोधलं आणि अक्षरशः फिल्मी स्टाईल पद्धतीनं तिथून तिची सुटका केली आणि त्याचबरोबर हा जो 20 वर्षांचा मुलगा आहे, जो आरोपी आहे, त्याला सुद्धा पोलिसांनी आता अटक केल्याची माहिती समोर येतेय। पण मुळात या प्रकरणामध्ये हे निष्पन्न होतंय की अतिशय उच्चभ्रू कुटुंबातील ही दोन्ही मुलं आहेत आणि त्यांच्या सोबत हे घडलंय। म्हणजे ज्यानं हा गुन्हा केलेला आहे तो सुद्धा उच्चभ्रू कुटुंबातील आहे, जिच्या सोबत हे घडलंय ती पीडित मुलगी सुद्धा उच्चभ्रू कुटुंबातील आहे। त्यामुळे एकंदरीतच अशा पद्धतीनं घरामध्ये सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा ही विकृत मानसिकता नेमकी कुठून येते हा एक मूळ बेसिक प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून समोर येतोय। तर दुसरीकडे तुम्ही सोशल मीडियावर कुणाबरोबर मैत्री करताय, कुणावर विश्वास ठेवताय हे किती महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं किती महत्त्वाचं आहे आणि
थोडीशी सावधानता बाळगणं किंवा सतर्कता ठेवणं हे किती महत्वाचं आहे हे सुद्धा निष्पन्न होत आहे. काही 4-2 दिवसांची ओळख नव्हती, तब्बल 4 वर्षांची मैत्री या दोघांची होती. त्यामुळे कदाचित या तरुणीला सुद्धा असं वाटलं नसेल, की हा तरुण भविष्यात आपल्यासोबत तसं काहीतरी करेल. मात्र अर्थात त्यानं केलं आणि त्यानं अक्षरशः तिला नरक यातना त्या 1-1.5 दिवसांमध्ये दिल्या. त्यामुळे सध्या ही तरुणी जी आहे ती प्रचंड मानसिक, शारीरिक तणावातून जातीये. तिच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत. या आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. पण आतापर्यंत या आरोपीचं नाव समोर आलेलं नाहीये. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणातला पुढचा तपास कशा पद्धतीनं केला जातोय आणि हा आरोपी मूळ नेमका कोण आहे याविषयीची माहिती नेमकी बाहेर कधी येते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.